संविधानाच्या नियमानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कारण महाराष्ट्र विधानसभेची जी मुदत आहे ती आजच्या तारखेला संपते. त्यानुसार त्या पदावर राहण्याचा अधिकार उरत नाही, म्हणून संविधानाची बूज राखत शिंदेंनी राजीनामा दिलेला आहे. आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते आता यापुढचे काही दिवस काम करतील. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जो प्रश्न निर्माण झालेला आहे की आता महायुतीला एक भरघोस असं बहुमत मिळालेलं असताना त्यांच्या नेता निवडीला विलंब का होतोय? जे मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, बाकीचा पोर्टफोलिओ कसा असेल, काय असेल, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं नाहीये. मूलतः जो प्रश्न आहे, कळीचा मुद्दा आहे, तो मुख्यमंत्री कोण. या सगळ्या गोष्टींवर आज आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. तर या सगळ्या बाबींना लक्षात घेता आपण जर थोडंसं मागं गेलो, जास्त नाही, अगदी गेल्या आठवड्यात, तर एक है तो सेफ आहे हे विधान नुसतं निवडणूक प्रचारासाठीच होतं का? तर नाही, असं म्हणावं लागेल. महायुतीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं एकत्रित राहत किमान वरवर तरी एकत्र असल्याचा भासवत प्रचार केला, निवडणुकीला सामोरे गेले, आपापल्या बंडखोरांना महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर उभं राहण्यापासून उगी रोखण्याचा प्रयत्न केला. अरे बाबा, मी सांगतोय ना म्हणून माघार घे, माझं ऐकणार की नाही तू, नंतर तुला आपण तुझं व्यवस्थित पुनर्वसन करू, तुला सेटल करू, पुढच्या 5 वर्षात बघ तुला कुठे नेतो. हे सगळं बोलत, महत्त्वाचं म्हणजे हे बोलणं कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवत जे काही केलं होतं ते तुम्ही पाहिलं, ऐकलंय. मावा आघाडीच्या तुलनेत तसं बरं चाललं होतं युतीमध्ये. पण निवडणुका या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढायचं हे ठरलं होतं. आणि पुढे मागे जर सरकार आलं तर संख्याबळ पाहून नेता ठरवू, असाच एकंदर अलिखित करार होता म्हणे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ठाकरेंची शिवसेना फोडताना शिंदेंसोबतच्या आमदारांना जे अभय दिलं होतं, त्यात त्या सो कॉल्ड 50 खोक्यांचा वाटा किती, पैशांचा इम्पॅक्ट किती, हे तुर्तास बाजूला ठेवा. पण अनेकांना ईडीची, सीबीआयची, आयटीची इडापिडा टळल्याचा आनंद तर उपभोगता आलाय, नाही म्हणायला. अनेकांची तर रातों की नींद हराम हो गई थी, अब वो चैन से सोने लगे थे, पहले मैं बहुत चिंतित था, जैसे ही मैंने ये गोली खाई अब मैं चैन से सोता हूँ. आता कोण ही चैन की नींद अनुभवतंय हे तुम्हाला माहिती आहे. हर्षवर्धन पाटील, आपले इंदापूरवाले, ते नाही का निद्रानाशांना हैराण झाले होते. त्यांना भाजपनं जवळ केलं, उबदार मिठीत घेतलं, तशी गाढ झोप यायला लागली होती त्यांना. भाजपची मिठी सोडून ते पुन्हा काकांच्या गोधडीत शिरले आणि थंडी वाजायला लागली त्यांना. निकालानंतर पुन्हा तोंडावर आपडलेत. यापुढे त्यांच्या झोपेचं काय होईल हे माहीत नाही. अब मैं चैन से सोता हूँ असं बोलणार नाहीत ते आता यापुढे. असो मित्रहो, जी महायुती एक है तो सेफ है हा नारा देत लढली आणि जिंकली, त्यांच्यातला अंतर्गत कलह जो आहे तो फक्त मायक्रो लेवलवर काम करणाऱ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाच ठाऊक आहे. भाजपचे उमेदवार सेनेच्या आणि एनसीपीच्या एबी फॉर्मवर लढवले गेले. त्यांना शिंदे आणि अजितदादांनी चिन्ह दिलं, पण बाकीची रसद जी आहे ती भाजपने पुरवली. कार्यकर्ते दोन्हीकडचे आपलाच उमेदवार म्हणून प्रचाराला उतरले. पण काही ठिकाणी एवढं मित्रत्वाचं वातावरण असतानाही काही ठिकाणी युतीतही पाडापाडी झाली. ग्रासरूटवर काम करणाऱ्याला विचारा, ते सांगतील तुम्हाला कुठं कोणी माती खाल्ली. पण आता तिसरा अंकही संपलाय आणि पडदाही पडलाय. शेवट गोड तर सारच गोड असं म्हणत सारेच आनंदात आहेत. आता खरंच शेवट झालाय का? तर नाही. 132 जागांचं घवघवीत यश संपादन करत भारतीय जनता पक्ष भूतोन भविष्यती असा विजय साजरा करते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मागच्या खेपेला मिळालेल्या 56 जागांच्या पुढे 1 जागा मिळवत 57 वर जात खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्याचा जो आटापिटा केला होता त्यात ते यशस्वी ठरलेले. दादांनी काकांचा पुरता मामा करून टाकलाय. दादांनी 42 जागा जिंकल्यात तर काकांच्या जेमतेम 10 जागा आल्यात. भाजप सगळ्याच बाबतीत आता वरचढ बनलेला आहे. 132-133 जागांचं काही अपक्ष आमदार जे निवडून आले ते भाजपसोबतही आहेत. बरं, सेनेलाही काल 3 अपक्षांनी पाठिंबा दिला, म्हणजे ते 60 वर पोहोचले. 133चं संख्याबळ हाताशी असलेली भाजपा बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 13-14 जागा या सहज कुणालाही गळाला लावून उभ्या करू शकते, हे कुठलंही शेंबडपोर सांगेल. म्हणून आता मजबूतीत असलेल्या भाजपाचा मुख्यमंत्री होणार अशी स्थिती निर्माण झालेली. शिवसेनेसाठी महाशक्ती असणारी दिल्लीश्वरांची बॅकिंग ही मधल्या काळात डळमळीत झालेली दिसते.
जेव्हा खुद्द अमित शहानी तसं विधान केलं होतं की जागा वाटपात तुम्ही नमतं घ्या, कारण आम्ही तुमच्याकडे संख्याबळ नसतानाही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं होतं. आता अमित भाई खरंच असे बोलले होते का, हा वादाचा विषय आहे. पण ज्याने कोणी ही पुडी सोडली होती ती महायुतीच्या जागा वाटपावर प्रभाव टाकण्यासाठीच होती आणि त्या पुडीचा प्रभाव काही अंशी पडला देखील असं म्हणावं लागेल. पण आता मुख्यमंत्री पदाचं काय? 133 जागा जिंकलेल्या भाजपानं त्यांच्या सुपर हिरोला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येऊ दिलं नाही तर कॅडर नाराज होणार आहे. संघसुद्धा देवेंद्रजींसाठी आग्रही आहे. आता तर सारं काही जे काही अवलंबून आहे ते दिल्लीश्वरांच्या मर्जीवर. भाजपचे दिल्लीश्वर ज्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे गेले, त्या शिंदेंना मुख्यमंत्री बनवतील का? हा प्रश्न आहे. कारण नाही बनवलं तर महाराष्ट्रात पुन्हा असंतोषाची बीजं पेरली जाणार हे नक्की. शिंदेंनी मागच्या 2.5 वर्षात केलेली कामगिरी लक्षणीय आहे. त्यांच्यासारखा दिवस रात्र राबणारा मुख्यमंत्री मागच्या 60 वर्षात महाराष्ट्रानं पाहिला नव्हता, असा सूर जनता लावते. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा, या वर्षा बंगल्याची दारं जनसामान्यांना सताड उघडून देणारा हा पहिलाच मुख्यमंत्री. तर तसं पाहिलं तर 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या विक्रमी कालखंडात सलग मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या देवेंद्रजींच्या कार्यपद्धतीलाही जनता सलामच करते. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी ओळख निर्माण करून ठेवलेल्या फडणवीसांनी राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड, जलयुक्त शिवार असे असंख्य प्रकल्प राबवले, यशस्वी करून दाखवले. बरं, यातल्या अनेक प्रकल्पांमध्ये शिंदे हे त्या खात्याचे मंत्री म्हणून तेवढे सहभागी होते बरं का. आणि एक्झिक्युशनचा जो पार्ट आहे तो त्यांनी त्यांच्या बिनधास्त भिडणाऱ्या स्वभावानुसार खंबीरपणे हाताळलाय. अगदी समृद्धी महामार्ग, भूसंपादनाचा विषय असो की कोस्टल रोडचा, शेवटी या योजनांवर शिंदेंनी आपली छाप सोडली होती. मेट्रोचा विषय येतो तेव्हा मात्र एकट्या देवेंद्रजींचा चेहरा आपल्या नजरेसमोर येतो. राज्याच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार केला तर शिंदे किंवा फडणवीस यांच्या डावं उजवं करण्याला अजिबातच वाव नाही. पण राजकारण, पक्षीय राजकारण जेव्हा आडवं येतं तेव्हा सगळी मानकं लावली जातात, मोजपट्ट्या बाहेर निघतात, मोजलं जातं, संख्या मोजली जाते, 1 2 3 4 बोटं कामाला येतात. महाराष्ट्राला म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला, अगदी आमच्या मराठा बांधवांनाही एक सक्षम, कल्पक आणि राज्याचा विकास करणारा ब्राह्मण मुख्यमंत्रीपदी बसला तर त्यावर कसलाही आक्षेप नसावा. कारण असं कुठं लिहून ठेवलंय का की हा महाराष्ट्र आहे मग इथं मुख्यमंत्री मराठाच लागतो? अजिबातच नाही. पण मोरचूत फॅक्टरीनं जे विष कालवून ठेवलं ना जातीपातीत, समाजात, ते अशा वेळी नडतं. हे सगळं किलमी जे आहे ना ते कोणाच्या राजकीय हिताच्या आड येत असेल तर बेशक येऊ द्या, पण महाराष्ट्र हिताच्या आड येता कामा नये, एवढंच महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे आता पुढच्या काळात फडणवीसांना बामन म्हणून विरोध होणं कमी होत जाणार आहे, व्हायला हवं खरं तर. मित्रो, विधानसभा निवडणुका तर महायुतीनं जिंकल्या, पण त्या विजयामागची पार्श्वभूमी महायुतीतल्या 3ही पक्षांनी ध्यानात घ्यायला हवी. गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीचं वर्तन भाजपा करेल अशा वावड्या सध्या बाजारात पिकवल्या जात आहेत. पिकवणारा शेतकरी भांडूपचा आहे हे तुम्हाला सांगायलाच नको. नवटाक पावशेर इफेक्ट. शिंदेची गरज संपली, आता भाजपचा मुख्यमंत्री होणार. तर भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे एवढंच विधान पोस्ट करता आलं असतं, पण जाणून बुजून त्यापुढे शिंदेची गरज संपली हे टाकायलाच हवं का? खरंच असं काही घडलंय का? मित्रपक्षांना फसवण्याची भाजपला असलेली खोड, उद्धव ठाकरेप्रमाणे शिंदेंनाही दगाफटका होणार, हे जे काही पसरवलं जात आहे ते जाणीवपूर्वक आहे, लक्षात घ्या. पण या सगळ्या बोलभांडांना तोंडघशी पाडण्याचं कसब कौशल्य हे दिल्लीतल्या भाजपा नेत्यांमध्ये ठासून भरलेलं आहे. सगळ्यात अनाकलनीय निर्णय आजवर जर कुठल्या राजकीय पक्षाने घेतले असतील तर तो भारतीय जनता पक्ष आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांना जो शब्द दिला होता तो शब्द पाळण्यासाठी बहुमतातल्या भाजपनं आपल्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिलं, नितीशना सीएम बनवलं. हा निर्णय माइलस्टोन निर्णय होता. महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा शिंदेंना सीएम बनवणं हा देखील धक्काच होता राजकीय पंडितांना. पण हे निर्णय जे आहेत ना ते भारतीय जनता पक्षानं आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी केलेले होते, किंवा जो धक्का राजकीय विरोधकांना द्यायचा होता त्यातूनच हे निर्णय झालेले आहेत असं म्हणायला वाव आहे. आता हा जो क्षण आहे तो खरा कसोटीचा क्षण आलाय भाजपच्या नशिबी. एका बाजूला अनपेक्षित असं मजबूत संख्याबळ आहे. होय, मी जबाबदारीनं बोलतोय की हे अनपेक्षित असं यश आहे, आणि त्यानंतर आपला माणूस मुख्यमंत्रीपदी बसावा ही स्वाभाविक इच्छा कोणाच्याही मनात येते. भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आली तर त्यात वावगं काय? आता इथं कुठल्याच बंद दारात चर्चा झालेल्या नव्हत्या. म्हणजे कोणी दावाही करणार नाही की आम्हाला सत्तेत अमुक तमुक हिस्सा देण्याचं ठरलं होतं.
अडीच वर्ष 50-50 असं काही कोणी बोलणार नाही. पण युती धर्म निभावताना आपल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतात याचाही विचार आपण करायला हवा असतो. तो भाजपचे पक्षश्रेष्ठी करत असतील असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. आगामी महापालिका निवडणूक हा एक मोठा फॅक्टर आहे. जर भाजपने आता शिंदेंना डावललं तर दुष्परिणाम काय होतील याचा विचार केला तर उभाटा गटाला ती नवसंजीवनी ठरेल. 20 वर आलेली जी काही उभाटा आहे तिला संजीवनी मिळायला काहीच हरकत नाही. त्यांच्या हातात आयतं कोलीत मिळेल असं काही घडलं तर. भाजपा गरज सरो वैद्य मरो याच तत्वावर चालते हे सिद्ध करण्याचा फार सोपा मार्ग त्यांना सापडेल. अगदी सोपा. फसवलं गेल्याची तक्रार एकनाथ शिंदे करणारच नाहीत. पण सकाळचे भोंगे जोरजोरात वाजू लागले तर एक नवा सहानुभूतीचा बागुलबुवा उभा राहील यात देखील वाद नाही. एकनाथ शिंदेंची आणि उद्धव ठाकरेंची इथं तुलना होऊ शकत नाही, कारण 2.5 वर्ष घरबशा म्हणून फेमस नंबर 1 CM ते अनाथांचा नाथ लोकनाथ वगैरे बिरुद मिरवणारा अहोरात्र मेहनत करणारा CM असा एक मोठा फरक या दोघांमध्ये. नाही म्हटलं तरी सामान्य जनतेत विशेषतः महिला वर्गात एकनाथ शिंदेंबद्दल प्रचंड क्रेज आहे, एक आपुलकी आहे. त्यांना आता उपमुख्यमंत्री जरी बनवलं गेलं तरी ते निमूटपणे ती जबाबदारी स्वीकारतील. पण त्यांच्या बाजूनं जे अनपेक्षित भोंगे वाजू लागतील ते मात्र वातावरण बिघडवून जाणार आहेत हे निश्चित. तळागाळातले कार्यकर्ते जसे भाजपचे आहेत तसे ते शिवसेनेचेही आहेत. त्यांच्या जीवावर उद्या पालिका निवडणुकांना सामोरं जायचे. त्या कॅडरला दुखावणं महागात पडेल हे दिल्लीतल्या भाजपेश्वरांना चांगलेच ठाऊक आहे. म्हणून तर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विलंब होऊ राहिलाय. मागच्या 3 दिवसांपासून दिल्लीत खलबतं सुरू आहेत. 2022 साली स्वतःचं राजकीय करिअर पणाला लावून सत्तेला लाथाडून सोबतच्या 40 लोकांची जबाबदारी घेऊन शिवसेनेसारख्या अभेद्य संघटनेत उठाव करून राज्यात सत्तांतर घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंना त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचं रिवॉर्ड मुख्यमंत्रीपदानं मिळालं होतं. पण पुढच्या 2.5 वर्षातली त्यांची नेता म्हणून, महाराष्ट्राचा नेता म्हणून जी कामगिरी आहे ती विधानसभेतल्या यशाची पायाभरणी नव्हती का, असा युक्तिवाद कोणी केला तर किमान पुढच्या 2.5 वर्षांसाठी तरी शिंदेंच्याच नेतृत्वात महायुती सरकार बसावं. महापालिका निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडाव्यात आणि मग भाजपने आपल्या संख्याबळाची फळं चाखावीत असा विचार दिल्लीत बळावतोय. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या काही निर्णयाला सामोरं जाण्याची मानसिक तयारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठेवावी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.